टाळी वाजवा म्हणून. तुम्ही वाजवणार नाही? वाजवणार की नाही? कधी? तुम्हाला सांगतो, टाळी वाजवण्याचेही 3 प्रकार आहेत. चौथी टाळी ती वेगळी आहे, पण आपल्यासाठीच्या 3 टाळ्या आहेत का तुम्हाला माहिती? आहेत माहिती? मग थांबून तरी काय होतो, मी नाही सांगत. एक टाळी तुम्ही असे संपूर्ण हाताला जोडून जी वाजवली जाते, ही एक टाळी. या टाळीमध्ये शरीरातले 5 पॉइंट ऍक्टिव्ह होतात. दुसरी टाळी अर्ध्या हातावर वाजवलेली टाळी, हे हृदयासाठी, आपल्या लिव्हरसाठी ही टाळी काम करते. आणि तिसरी टाळी पूर्ण हाताची अशी जी टाळी वाजवली जाते, ही टाळी आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करते. म्हणून रोज सकाळी या प्रत्येक प्रकारातल्या कमीत कमी 50 टाळ्या वाजवायच्या. तुम्ही बरं का, हार्टचे डॉक्टर असतील किंवा त्या डॉक्टरांना विचारा किंवा टाळी वाजवलेल्याचा काय फायदा आहे का? पूर्वी आपल्याला आरतीमध्ये तुम्ही काय करायचा? टाळ्या वाजवायचा. कशा वाजवायचा? वरच्या हाताचं खालच्या हाताला अजिबात लागलं नाही पाहिजे, अगदी लाडाने प्रेमाने वाजवायची. त्या हाताला तकलीफ झाली, कसा आजार बरा होणार हो? आजार बरा करायचा तर हात लांब झाला पाहिजे, एवढ्या वेगात टाळी वाजली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा भगवान परमात्म्याचं नामस्मरण येईल तेव्हा न लाजता, कारण आपण नको तिथं लाजतो. ती वरात चाललेली असते ना, वरात. आता नवीन प्रकार आलाय. पूर्वी असं सांगायचं, आपल्या घरी कार्य असेल तर आपल्या घरातल्या महिला जेवण बनवायच्या आणि नाचायला बाहेरून यायच्या. कोण असेल मला कळालं का? आता जेवण बनवायला बाहेर ना आपल्या. धन्यवाद तुमच्या. कारण आम्ही 21व्या शतकाकडे चाललोय. आम्ही आधुनिक झालोय आणि आधुनिक झाल्यामुळं आम्हाला जास्त कळायला लागले. बरोबर आहे ना? पूर्वी हातावरती भाकरी टाकायच्या आणि ती भाकरी चुलीला लावली की भाकरी उगायची. आणि आता कोण म्हणलं करणार आहे? असं म्हणू नका, मला कीर्तन होतं पण इथं थांबायचंय. आपल्या जीवनामध्ये बरं का, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करताना आजचा जीवन वेगळ्या अर्थानं आहे. एक मागणी आहे. आणि आजच्या दिवशी काय आहे? काय दुसरा आहे का? कोणाकोणाची एकादश आहे? खोटं बोलायचं नाही. सगळ्यांची एकादश नाही. नाही ना? अर्धे म्हणतात नाही, अर्धे म्हणतात आहे. तुम्ही एकदा विचार करा. कोपरणीची आहे महाराज. बरं का, एकादश धरली पाहिजे. बरं, जर नाहीच धरली म्हणजे धरलीच पाहिजे, नाही धरली तर एकादश पाळली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? काय खाल्लं नाही पाहिजे. काय मांसाहारी खाल्लं नाही पाहिजे, पाळलं पाहिजे. काय नाही खाल्लं पाहिजे? नाही, ते तर तुम्ही नाही खाणार, त्याच्याबद्दल काय वाद नाही. कमीत कमी मंदिरात येणारे तरी खाणार. पण एकादश करणाराने करतात तशीच आपण पाळायची. पाळायची याचा अर्थ दशमी, एकादश आणि द्वादश या 3 दिवसामध्ये जे खाण्यासारखं नाही ते खायचं. एकादशीच्या दिवशी कमीत कमी भात म्हणजे तांदूळ तरी खायचा. हे पाळू शकतो की नाही?
पाळणारी तर पाळणारच, ते खाणारच नाही. मी उपवास न करणाऱ्यांसाठी सांगतोय. जर समजा तुम्ही उपवास करत नसाल तर एवढं तरी तुम्ही पाळू शकता की नाही? पाळू शकतो म्हणजे त्यांची एखादच नाही. बरं झालं तुम्ही शॉर्टकट सांगितला. आता एखादं नाही पाळली तरी चालेल मग.